नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, उद्या 3 मार्च वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळावे लागणार आहेत. ग्रहणाचा जो वेदकाळ आहे तर तो सुद्धा आपल्याला उद्या पाळायचा आहे. आता उद्या दिनांक 3 मार्च 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5:04 या ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे आणि या ग्रहणाची समाप्ती सूर्यास्तानंतर म्हणजे सायंकाळी 6:47 होणार आहे. भारतामध्ये साधारण ते 3 ते 3.5 तासच हे ग्रहण जे आहे ते दिसणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रहणाविषयी कोणतीही शंका, कुशंका, भीती ही मनात ठेवू नये. कारण ग्रहण हे एक खगोलीय घटना असते. त्यामुळे जास्त भीती, टेन्शन, डिप्रेशन न घेता जेवढे नियम आपल्याला पाळता येतील तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे ग्रहण उद्या 3 मार्चला आलेले आहे. या दिवशी हुताशनी पौर्णिमा सुद्धा आहे. तर या ग्रहणाच्या दिवशी शिवधन योग, नक्षत्र योग आणि अमृत सिद्धी योग आणि महालक्ष्मी योग सुद्धा निर्माण होत आहे. आणि या काळामध्ये हे चंद्रग्रहण असणार आहे. त्यामुळे खूप खास आहे. कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे ब्लड मून स्वरूपात भारतामध्ये दिसणार आहे. आता चंद्रग्रहण म्हणजे नक्की काय? जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये येते, तेव्हा सूर्याच्या लाल किरणा पृथ्वीवरच्या वातावरणातून चंद्रावर पडतात आणि त्यामुळे चंद्र हा पूर्णपणे लाल दिसतो आणि हेच दृश्य म्हणजे ग्रहण. आध्यात्मिक दृष्टिकोनातून नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती वास करण्यासाठी येतात. आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद देतात आणि याच दिवशी हे चंद्रग्रहण आहे, तर ते आलेलं आहे. तब्बल 152 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे. या चंद्रग्रहणाच्या दिवशी आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडचणीतून मुक्त होतो. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र ग्रहणाच्या दिवशी काही काम करण्यास कठोर मनाई आहे आणि म्हणून आपल्याला उद्या 3 मार्चला या चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही ही 5 कामे करायची नाहीत. 99% लोकांना अजूनही माहीत नाही. जर तुम्ही कळत-नकळत ही 5 कामे केली, तर तुम्हाला वाईट परिणाम सुद्धा भोगावे लागू शकतात. चंद्रदेव आणि या ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावामुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशा सुद्धा सहन करावी लागते. तर अशी कोणती 5 कामे करायची नाहीत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आपल्याकडील जे चंद्रग्रहण आहे, तर ते उद्या खग्रास स्वरूपात चंद्रग्रहण आहे. ते संपूर्ण भारतामध्ये कुठेही खग्रास स्वरूपामध्ये आपल्याला दिसणार नाही. भारतात हे ग्रहण जे आहे, ते ज्या प्रकारे दिसणार आहे, त्याला ग्रस्तोदित चंद्रग्रहण म्हटलं जाणार आहे. म्हणजेच ग्रस्त असताना चंद्राचा उदय झालेला, चंद्रोदय होत असताना ग्रहण लागलेलं असणार आहे आणि हे ग्रहण आपल्याला डोळ्यांनी पाहायचं नाही. या काळामध्ये आपल्याला अजिबात घाबरून जायचं नाही. कोणीही कोणतीही भीती मनामध्ये न ठेवता आपल्याला फक्त देवांची जास्तीत जास्त उपासना, सेवा, नामस्मरण जे आहे ते करायचं आहे. जे कोणते मंत्र, स्तोत्र तुम्हाला येतात तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. ग्रहणाच्या काळामध्ये ज्या प्रकारे आपण देव उजळून आणत असतो, बघा तसंच तुम्ही मंत्राचं पठण केलं तर ते उजळून निघत असतात. अनेक पटींनी आपल्याला त्याचं जे पुण्यफळ आहे ते मिळत असतं. ग्रहणाच्या काळामध्ये आपण ज्या मंत्रांचं पठण करतो, जप करतो, तर ते खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून तुम्ही या ग्रहणाच्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त जप करू शकता किंवा तुम्हाला इतर जो कोणता मंत्र येतो, तर त्या मंत्राचं तुम्ही पठण केलं तरीही चालेल. आता उद्या मंगळवार ही पहाटे 3 मार्चला सूर्योदयापासून ते मोक्षापर्यंत म्हणजेच सूर्योदयापासून ते सायंकाळी 6:47 पर्यंत आपल्याला ग्रहणाचे वेध जे आहेत ते पाळायचे आहेत. लहान मुलं, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून ते मोक्षापर्यंत वेद पाळायचे आहेत. आता या वेद काळामध्ये तुम्ही स्नान करू शकता, देवपूजा करू शकता, मंत्राचा जप-तप देखील तुम्ही करू शकता. नित्यकर्म जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तसेच मलमूत्र विसर्जन ज्या काही नैसर्गिक क्रिया असतील, तर त्या सुद्धा आपण या ग्रहणाच्या काळामध्ये करू शकतो.
आता ग्रहणाच्या काळामध्ये कोणत्या गोष्टी करू नये, तर वेद लागल्यापासून ते ग्रहण मोक्षापर्यंत भोजन करू नये, म्हणजेच अन्नपदार्थ जे आहे ते खाऊ नये आणि म्हणूनच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा अशक्त व्यक्ती आहेत, त्यांनी सकाळी 11 वाजण्यापूर्वीच जेवण करून घ्यायचं आहे. शक्यतो 11 नंतर काहीही तुम्ही खाऊ नका. पण जरा घरामध्ये लहान मुलं असतील, तर त्यांना सतत खायला लागतं. त्यामुळे तुम्ही अशा वेळी काय करायचं, सकाळी 11 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला तुळशीची पानं जी आहेत, ती अन्नपदार्थामध्ये टाकून ठेवायची आहेत. पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही तुळशीपत्र टाकायचं आहे. जे काही पदार्थ तुम्ही खाणार आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे तुळशीपत्र जे आहे ते टाकून ठेवायचं आहे. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यानंतर विशेष लक्ष द्यायला हवं. चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नये, अन्यथा या चंद्रग्रहणाचा परिणाम जो आहे, तर तो गर्भवती बाळावरती होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका. डोक्याला सुद्धा तेल लावायचं नाही, अन्यथा आपल्या कुंडलीतील चंद्राची स्थिती आहे, ती कमजोर होऊ शकते आणि तुम्हाला नवग्रहाची पीडा जी आहे, तर ती लागू शकते. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी अर्पण करू नका. तुळशीला स्पर्श करू नका, अन्यथा तुम्हाला अनेक दोषांचा सामना देखील करावा लागू शकतो. जसे की शनी, दोष राहू, दोष केतू, दोष मंगळ, दोष यासारखे जे आहेत, तर ते तुमच्या कुटुंबाला किंवा तुम्हाला लागू शकतात. त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही. जी काही तुळशीची पानं तुम्हाला उद्या लागणार आहेत, तर ती तुम्ही आजच तोडून ठेवायची आहेत किंवा खाली गळून पडलेली पानं असतील, तर ती तुम्ही वापरू शकता. या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी जास्तीत जास्त देवाचं नामस्मरण करायचं आहे. मंत्र जप जो आहे, तो तुम्हाला करायचा आहे. आता या ज्या गर्भवती स्त्रिया आहेत, खूप अवघड परिस्थितीमध्ये आहेत किंवा आजारी जास्त व्यक्ती आहे किंवा आजारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी ग्रहणाचे कोणतेही नियम आहेत, तर ते लागू होत नाही. त्यांना कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. शक्यतो या ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी कुठेही बाहेर फिरू नये, कोणत्याही वस्तू कापू नये, चिरू नये किंवा कोणत्याही वस्तू म्हणजे जसे की पीठ मळू नये किंवा काही वस्तू मोडू नये. आपल्या केसांची वेणीसुद्धा या काळामध्ये घालू नये. आपल्या हाताची, पायाची बोटं मोडू नयेत किंवा बऱ्याच जणांना सवय असते बसल्या-बसल्या आपलं अंग जे असतं ते आपण मोडत असतो. आपल्या शरीराची हाडे मोडत असतो. तर असं कुठलंही कृत्य तुम्हाला करायचं नाही. यानंतर सायंकाळी ग्रहण सुटल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि यानंतर जी काही तुमची नित्य कामं आहेत, तर ती तुम्ही करू शकता. तसेच या ग्रहणाच्या दिवशी आपल्याला सुद्धा ते ग्रहण संपेपर्यंत कोणतेही पैशाचे व्यवहार जे आहेत, ते सुद्धा करायचे नाहीत. पैसे घेणे किंवा पैसे उधार देणे यासारख्या गोष्टी तुम्ही करू नका. याचा थेट परिणाम आहे, तो आपल्या आर्थिक परिस्थितीवरती होत असतो. तसेच ग्रहणाच्या दिवशी पती आणि पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. सूतककाळ सुरू झाल्यानंतर पती-पत्नीने किंवा कुटुंबामध्ये वाद-विवाद, क्लेश, भांडणे करू नयेत. नाहीतर आपल्या घरात नकारात्मक शक्ती येऊ लागते आणि आपल्या घरातील देवी-देवता हे आपलं घर सोडून निघून जातात. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चंद्रग्रहणाच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन हे अजिबात करू नये. जसे की मांस, मासे, अंडी यांचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही आणि आपल्या घरामध्ये तर अजिबात बनवायचं सुद्धा नाही. तसेच या दिवशी चुकूनही केस कापू नये, नखे कापू नयेत, हे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर वेदपुराणानुसार असे म्हटले जाते, की चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावरती चपलेचे जोड ठेवू नये, बूट ठेवू नये. यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होतो. त्या घरातील बरकत ही पूर्णपणे थांबत असते. तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये आपण जो झाडू वापरतो, तर त्या झाडूवरती चंद्रप्रकाश पडणार नाही, याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कारण झाडू ही आपली लक्ष्मी आहे आणि चंद्रग्रहणाची जी काही किरणं असतात, तर ती विषाणू असतात. ती एक नकारात्मकता मानली जाते आणि आपल्या लक्ष्मीवरती कोणतीही नकारात्मकता येऊ नये म्हणून तुम्हाला झाडूवरती कुठलाही चंद्राचा प्रकाश पडणार नाही. अशा पद्धतीने हा झाडू ठेवायचा आहे. असे केल्याने जीवनात धनसंपत्ती जी आहे ती टिकून राहते. तर अशा पद्धतीने आपल्याला या ग्रहणाचे नियम जे आहेत ते पाळायचे आहेत. ही कामे आहेत, तर ती तुम्हाला आवर्जून टाळायची आहेत. आता सांगायचं झालं तर बरेच जण या ग्रहणावरती, या गोष्टींवरती विश्वास ठेवत नाही. पण अंधश्रद्धा पसरवणे हा माझा हेतू नाही आणि म्हणूनच ग्रहण पाळायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या श्रद्धेनुसार, आपल्या निष्ठेनुसार तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.